प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू. प्रेक्षकांनो, रिव्ह्यूला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे रोजचे जे काही अपडेट्स आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. तर प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये ही नंदिनी आनंद निवासमध्ये असते आणि आनंद निवासमधील सगळे लोक आज नाटक बघायला बाहेर गेलेले असतात. त्यामुळे नंदिनी एकटीच असते. आज तिला जीवाचा खूप राग आलेला असतो, कारण जीवाला तिने काही फोटो पाठवलेले असतात तिच्या आनंद निवासमधल्या त्या ताई आणि त्या लहान लहान मुलांचे, आणि त्याचं कोलाज बनवायला सांगितलेलं असतं. पण इकडे जीवा हा खूप चिडलेला असतो, कारण पार्थकडून त्याला असं कळतं की नंदिनीने त्याला सांगून दिलं की जीवाचं आणि माझं काल खूप मोठं भांडण झालं आणि त्यामुळेच मी त्यांना डिवोर्सबद्दल बोलली आहे. आता जेव्हा पार्थ हे जीवाला सांगतो तेव्हा जीवाला असं वाटत असतं की म्हणजे आमच्या बेडरूममधल्या गोष्टी आता नंदिनी तुला सांगायला लागली का? मग उद्यापासून जेव्हा नंदिनी आणि मी बेडरूममध्ये बोलत असतो ना, तेव्हा तू पण येत जा आमच्या गप्पा ऐकायला. असं जीवाने आता स्वतःवरच ओढून घेतलेलं असतं आणि काही गैरसमज करून घेतलेले असतात. आणि त्यामुळेच पार्थ त्याला समजावत असतो की तू तुझा मोठा भाऊ आहे हे विसरतोयस, आणि त्या मला याच्यासाठी सांगतात की तू तुझ्या ट्रॅकवर यावं म्हणून. असं नाही आहे की त्या मला सांगतात, मी सुद्धा काव्याबद्दल त्यांच्याशी शेअर करत असतो आणि आमच्या दोघांचं एकच ध्येय आहे की त्यांना तुझं मन जिंकता यावं आणि मला काव्याचं. तरीसुद्धा जीवा म्हणतो की नाही नाही, असू दे ना, बोलत जा माझ्या बायकोबरोबर, मला काही हरकत नाही आहे, हवं तर दिवसभर बोलत जा, मी नाही बोलणार त्यांच्याबरोबर. असं काहीच्या काही उद्धटासारखं बोलत असतो. आणि मग पार्थला तर धक्के मारूनच तो घरातून बाहेरसुद्धा काढायला लागतो, म्हणजे रूममधून, की जा आता, मला तुझा चेहरा पण दाखवू नको, मला काहीच बोलायचं नाही आहे. असं एकदम रागात बोलत असतो जीवा. आणि पार्थ मात्र खूपच इमोशनल होतो. आणि त्याच वेळेला आता ते नंदिनीने पाठवलेले फोटो तो पाहतो आणि त्याच्या लक्षात येतं की ह्या फोटोमध्ये खिडकीमध्ये कोणीतरी, म्हणजे खिडकीमध्ये त्याला एक माणूस उभा दिसतो आणि तो तिसरं कोणीही नसून दीपक असतो. हा दीपक म्हणजे हा तोच ना की जो नंदिनी आणि पारच्या लग्नाच्या दिवशी पण नंदिनी बहिणीला किडनॅप करून असं घेऊन गेला होता, आणि हा तो दीपकच आहे असं आता पार्थला कळतं आणि जीवाला सुद्धा. तर मग आता हा काहीतरी बदला घेण्यासाठी, नंदिनीचा जीव घेण्यासाठी तिथे आला असेल, तर त्याच्यावर हल्ला तर करणार नाही ना, म्हणून हा जीवा खूप घाबरतो. आणि आता हा जीवा म्हणतो की दादा इकडे ये, माझे काम आहे, लवकर इकडे. तेव्हा आता तो फोटो दाखवतो आणि म्हणतो की नंदिनीच्या जीवाला धोका आहे, ह्या फोटोमध्ये मागे हा माणूस उभा आहे ना, हा दीपक आहे. तेव्हा आता पार्थ घाबरतो आणि म्हणतो की काय, म्हणजे आज नंदिनीच्या जीवाला धोका आहे, हा नंदिनीकडे कशासाठी आलाय? आता दोघंही भाऊ विचार करतात आणि मग पार्थ म्हणतो की जीवा, आता काहीही करणे, लवकर तू तिकडे पोहोच आणि नंदिनीचा जीव वाचव. तेव्हा तर जीवा म्हणत असतो की नाही दादा, मी एकटा नाही, तर आपण दोघांनी पण जायचं. आणि म्हणूनच धावतच ते आता ऑफिसकडे जायला निघतात. तर ह्या काव्याने आता दोघांना असं धावत पळत जाताना पाहिलेलं असतं, म्हणून आता ती लगेच फोनवर फोन करायला लागते, पार्थला जीवाला दोघांनाही फोन करून विचारपूस करायला लागते. तर पार्थ आता सध्या तिला काही सांगत नाही, फक्त एवढंच म्हणतो की आम्ही तुझ्या ताईला पिकअप करायला चाललोय आणि थोड्याच वेळा तिकडेच येतोय घरी, असं म्हणून आता तो फोन ठेवून देतो. पण काव्य विचार करते की हे दोघं भाऊ, या दोघा भावांमध्ये काय बोलणं झालं, हे असं पळत पळत का गेले एवढं धावतच, काही झालं असेल का? पण मग ती म्हणते की जाऊ दे, मला कोणी सांगत नाही आहे ना, असू दे, बघते आता घरी आल्यावर, असं ती रागातच बोलते. आणि मग आता पुढे इकडे आनंद निवासमध्ये आता ही नंदिनी एकटीच बसलेली असते आणि लगेच आता जीवा आणि पार्थ गाडीमध्ये बसून विचारत असतात की आता नंदिनीला फोन कर जीवा पटकन, आणि विचार की काही, म्हणजे कोण कोण आहे तिकडे, काही झालंय का असं विचार बरं. त्यावर आता जीवा हा नंदिनीला फोन लावत असतो, पण नंदिनीला खूपच राग आलेला असतो, कारण नंदिनीने फोन केल्यावरती जीवा तिला म्हणालेला असतो की तुझं काही जीव वगैरे चाललंय की काय, कशाला मला सारखं फोन करतेस, असं म्हटल्यामुळे आता जीवा हा फोन लावते, पण नंदिनी त्याला रिस्पॉन्स देत नाही आहे. नंदिनी म्हणते की माझं काहीच काम नाही आहे तुमच्याकडे, मग कशाला आता फोन करताय, नाही बोलायचं आहे मला तुमच्याबरोबर, असं रागातच ती म्हणत असते. कारण जीवाने तिचा इन्सल्ट केलेला असतो आणि तिला खूपच ते जिव्हारी लागलेलं असतं, आणि म्हणूनच तिला आता जीवाबरोबर बोलायला इंटरेस्ट नसतो. पण जीवा म्हणत असतो की नंदिनी प्लीज एकदा रिसीव्ह कर कॉल, पण तरी आता फोन स्विच ऑफ होतो. आणि मग जीवा खूपच घाबरतो आणि म्हणतो की दादा, अरे आता तर फोन स्विच ऑफच येतो, काय झालं असेल, तिकडे काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना, हे बघ आज जर नंदिनीला काही बरं वाईट झालं ना, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही, हे सगळं माझ्यामुळे झाले दादा. तेव्हा आता पार्थ म्हणतो की काही होणार नाही. तर जीवा म्हणतो की गाडी फास्ट चालव, चल दादा लवकर चल, मला पोहोचायचं, काही करून मला नंदिनीला वाचवायचं आहे. तर ही नंदिनी आता रडतच बसलेली असते, कोणी नसतं आनंद निवासमध्ये, आणि हा दीपक तिला लपून पाहत असतो. त्याच वेळेला जीवा विचार करतो की आनंद निवासमध्ये लँडलाईन आहे, त्या लँडलाईनवरच मी आज फोन करतो, म्हणून त्या लँडलाईनवर आज आता फोन केल्याबरोबर नंदिनी उचलते, पण पुन्हा ती जीवाचा ऐकून फोन म्हणजे आवाज ऐकून फोन ठेवून देते. जीवा म्हणतो की प्लीज एकदा म्हणून असं सारखंच तो कॉल करत असतो. मग नंदिनी आता चिडते आणि म्हणते की यांना काय झालंय, का मला सारखं कॉल करता, हे थांब आता एकदा विचारूनच घेते, असं म्हणून फायनली आता तिने फोन उचललाय. आणि मग जीवा म्हणत असतो की नंदिनी प्लीज माझं एकदा ऐकून घे, मला एक सांग, तिकडे आश्रममध्ये कोण आहे? नंदिनी म्हणते कोणी नाही आहे, सगळेजण आज तिकडे एक नाटक बघायला गेलेले आहेत. तेव्हा जीवा घाबरतो आणि म्हणतो की काय, तू एकटीच आहेस?
नंदिनी म्हणते हो पण झालंय काय? जीवा म्हणतो की आधी मी जे सांगतो ना ते करा, उठा अगोदर तुम्ही. आता नंदिनी उठते आणि म्हणते की काय करायचं आता? जीवा म्हणतो की सगळ्या दारा खिडक्या लावून घ्या आणि आजूबाजूला बघा कोणी नाही आहे ना आजूबाजूला. नंदिनी म्हणते की नाही आहे. पण जीवाला आता खूपच भीती वाटत असते आणि जीवा पार्थला म्हणतो की मी आता फोनवर नाही सांगणार की दीपक तिथे आलाय ते. आपण पटकन पोहोचूया आणि नंदिनीला वाचूया, कारण ती एकटी आहे आणि अजून खूप घाबरेल, त्यापेक्षा मी सांगतच नाही. म्हणून तो फक्त एवढंच म्हणून फोन ठेवून देतो. तर इकडे आता नेमका फोन ठेवल्याबरोबर इकडे आता लाईटच जाते. लाईट गेल्यामुळे लगेच आता नंदिनी इकडे तिकडे पाहू लागते, घाबरलेली असते. आणि त्याच वेळेला तिला दरवाजाच्या बाहेर दीपक असा नजर रोखून पाहत असलेला तिला दिसतो. ती खूप घाबरते आणि परत जीवाचा तिला फोन आलेला असतो की नंदिनी तू व्यवस्थित आहेस ना ग, आम्ही आत्ताच तिथे पोहोचतोय, तू घाबरू नकोस आणि प्लीज अलर्ट राहा, तुझ्या आजूबाजूला लक्ष ठेव. त्याच वेळेला लाईट आता बंद झाल्यामुळे नंदिनी सांगू लागते की अहो जीवा, इकडे तर लाईट ऑफ झालेल्या आहेत, मला समजतच नाहीये ह्या लाईट कशा काय गेल्या, पूर्ण अंधार झालाय, मी काय करू आता? त्यावर आता जीवा म्हणतो की मी पोहोचतोच आहे, तू स्वतःला सावर. लगेच आता पार्थ आणि जीवा खूपच जोरात गाडी चालवू लागतात आणि गाडीमध्ये सुद्धा नंदिनीचा जीव वाचवायचा असा आकांत करत असतात. मग आता त्या दरवाजा दीपकला पाहून नंदिनी खूप घाबरते आणि म्हणते की दीपक तू इथे. आता हा दीपक मान अशी उडवतो आणि समोर येतो आणि म्हणतो की नंदिनी, अगं तू माझं प्रेम धुडकावून लावलंस आणि त्या पार्थच्या पाठी पडलीस. आणि झालं काय? तुझं तर पार्थ बरोबर पण लग्न झालं नाही, तू तर त्या जीवाबरोबर लग्न करून बसलीयस. काय अर्थ आहे का ह्या जिंदगीला? आपण दोघं रोज इथे भेटायचो, तू माझ्याशी बोलायची, आपण इतके क्लोज होतो, तरीसुद्धा तू मला धुडकावून लावलंस. हे विसरलीस का? 9च्या नंतर इथे पूर्णपणे शांतता असते हे. नंदिनी म्हणते मी काही विसरलेले नाहीये, पण तू इथे का आलायस मला अगोदर सांग. तेव्हा आता दीपक सांगू लागतो की आत्ता आलोय म्हणजे असं नाहीये, मी काल पण तुझ्या आसपास होतो आणि एक लक्षात ठेव, काल तू ज्या रिक्षात बसली होती ना तो सुद्धा मीच होतो. मग नंदिनीला धक्काच बसतो, तिला आठवतं की म्हणजे तूच तुझा वेश बदलून आला होतास, तेव्हा सुद्धा तू मला किडनॅप करणार होतास का? किती नालायक आहेस रे तू, मूर्ख कुठला, चल सोड मला लवकर, माझ्या तावडीत यायचं नाहीस. तरीसुद्धा आता नंदिनी असं म्हटल्याबरोबर जरा घाबरलेली पण असते, पण हिंमत करून ती त्याला द्वेष पण करते आणि त्याला ढकलण्याचा प्रयत्न करत असते. तरीसुद्धा हा दीपक तिला म्हणत असतो की तू माझी नाही तर कोणाचीच नाही, आज तुझा शेवटचा दिवस आहे आणि तुझ्या मृत्यूला फक्त आणि फक्त जीवा जबाबदार राहणार आहे. आणि तिच्या अंगावर एक चिठ्ठी फेकतो आणि म्हणतो की ही चिठ्ठी वाच. तेव्हा आता ती नंदिनी चिठ्ठी वाचू लागते, तर त्यावर लिहिलेलं असतं की मी नंदिनी देशमुख, माझं लग्न जीवाबरोबर झालंय, त्यामुळे मी खूप नाराज आहे, मला खूप माझं मन उदास झालंय, मला जगण्याची इच्छा नाही आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार जीवा आहे, कारण तो फक्त मला त्रास देतो आणि त्याच्या त्रासामुळे मी कंटाळी आणि आत्महत्या करत आहे. याला कोणीही ग्राह्य धरलं जाणार नाही, याला फक्त जीवा जबाबदार राहील. असं आता लेटर लिहून तो म्हणतो की तुझ्या हाताने आता याच्यावर सही कर, म्हणजे माझ्यावर कोणाला संशय येणार नाही आणि तुझ्या जीवाला मी अडकवून जाईल. त्यावर आता नंदिनी म्हणते की तू मूर्ख आहेस का, काय करतोय काय तू, मी असं काही करणार नाहीये, मी नाही देणार सही. तेव्हा आता दीपक लगेच आता नंदिनीचा हात पिरगळतो आणि म्हणतो की आता तुला ह्याच हाताने सही करायची आहे. नंदिनी खूप घाबरते आणि पुन्हा त्याला ढकलून पळायला लागते, पण नेमकं टेबलाच्या कोपरा नंदिनीच्या हाताला लागतो आणि नंदिनी लगेच आता धक्काच लागतो तिला टेबलचा आणि ती खाली पडते. त्यामुळे आता दीपक पुन्हा तिला असं सरपटतच आता इकडे कोपऱ्यामध्ये आणतो आणि म्हणतो की आज तुझा मृत्यू हा सुद्धा जीवाच्या हाताने होईल, कारण मी दरवाजाला तुला फासावर लटकवून त्याची दोरी दरवाजाला अडकवून ठेवेल आणि जोही कोणी आतमध्ये येईल त्या दोरीने तुला फास लागेल, म्हणजे माझे फिंगरप्रिंट्स पण नाही आणि माझा काही संबंधच नाही, मी इथून पळून जाईल आणि तुझा हा शेवटचा दिवस आहे हे विसरतेस का तू? त्यावर आता दीपक सांगू लागतो की मी तुझ्या भरपूर दिवसांपासून मागे लागलोय, तुला माहिती आहे का तुमच्या घरात हल्ला झाला होता आणि मी काव्यालाच नंदिनी समजून तिच्यावरच हल्ला करून बसलो. अगं तो सुद्धा मीच होतो, मी तुझाच बदला घ्यायला आलो होतो, पण तेव्हा नेमकं तूच सुटली आणि त्या काव्याला मी असं हल्ला करून पळालो. पण नंतर कळालं की तू नसून काव्य होती, तेव्हा माझा प्लॅन फसला होता. मग नंतर मी रिक्षामध्ये बसून आलो, तेव्हा सुद्धा त्या जीवाने मध्येच बाईक आणली आणि तू बाईकवर बसून निघून गेली माझ्यासमोर. मी विसरलेलो नाही आहे नंदिनी, पण मला पाहत नाही आहे का तुझं सुख, कारण तू माझं सुख हिरावून घेतलंस ना, मला असं एकटं पाडलंस, मग मला कसं सहन होईल तुला असं समोर सुख पाहिलेलं, असं दीपक म्हणत असतो. आणि त्यामुळे नंदिनी खूप घाबरते. तर पुन्हा आता जीवा आणि ते सगळेजण फोन करत असतात, मात्र नंदिनी फोन उचलू शकत नाही, कारण दीपक हा समोरच असतो. तर दीपक आता पूर्णपणे तयार होऊन आलेला असतो की आज काहीही करून नंदिनीचा जीव घ्यायचा आणि तो हल्ला करू लागतो, तिला तो मारायला लागतो. तर नंदिनी पण त्याच्या 4-5 कानाखाली ओढते आणि म्हणते की तू माझ्या बहिणीवर हात उचललास, तुला लाज नाही वाटत, तू आमच्या घरापर्यंत येण्यापर्यंत तुझी मजल केलीस, मी सोडणार नाही आहे तुला. दीपक म्हणतो की काय सोडणार नाही काय गं, आज तुझा शेवटचा दिवस सांगतोय ना तुला, तुला आज कोणीच वाचवणार नाही. तेव्हा आता माझा जीवा येतच आहे आणि तो मला वाचवणार आहे, असं म्हणून ते आता तिच्या जे काही काकांनी वॉच दिलेलं असतं, कपल वॉच, त्याचे इंडिकेटर एकमेकांना कळवलं जातं. जेव्हा कोणी प्रॉब्लेममध्ये असेल, आपल्या पार्टनरला जेव्हा आपली गरज असेल, तेव्हा त्याच्यावर इंडिकेटर दाबल्यावरती एकमेकांना नोटिफिकेशन जातं आणि असं भारी घड्याळ नंदिनी आणि जीवाने घातलेलं असतं आणि त्यामुळेच आज त्या वॉचसुद्धा
त्यांना फायदा झालेला असतो, कारण नंदिनी त्या वॉचवरचे इंडिकेटर दाबते आणि त्यामुळे इकडे जीवाला इकडे रिंगटोन वाजल्यावर लक्ष देतं. तो म्हणतो की हे बघ पार्थ, अरे बघणार आहे, नंदिनी ह्या नक्की संकटात आहे, कारण त्यांनी ह्या वॉचचं नोटिफिकेशन मला पाठवलं आहे. कारण हे वॉच आहेच तसं, जेव्हा पार्टनर आपल्या दुःखात असेल, संकटात असेल, त्यावेळेला बेल म्हणजे याचं बटन प्रेस केलं की एकमेकांना नोटिफिकेशन जातं. आता माझी नंदिनी खरंच प्रॉब्लेममध्ये आहे हे कन्फर्म झालं आहे. पटकन गाडी फास्ट चालवणार आहेत आता, असं जीवा आकांत करत असतो. त्याला आता खूप टेन्शन आलेलं असतं की आता नंदिनीला काही करून मला वाचवायचं आहे. ह्याच त्याच्या म्हणजे बोलण्यावरती त्याचा ठाम विश्वास असतो की आता मला पोहोचायचंच आहे. त्याच वेळेला आता पार्थ आणि जीवा दोघंही आता आनंद निवासच्या इथे पोहोचतात. धावतच ते यायला लागतात. त्या तोपर्यंत दीपकने तिला फासावर लटकवलेलं असतं आणि तो विचार करतो की आता कोणी दरवाजा उघडेल तर तुला फास लागेल. आता तो पळून जातो, तर त्याच वेळेला पार्थ आणि जीवा दोघंही नंदिनीला शोधू लागतात. पण सर्व दरवाजे बंद असल्यामुळे दरवाजा कोणी उघडत नाहीये म्हणून ते घाबरतात. आणि लगेच आता पार्थ म्हणतो की एक काम कर जीवा, तू मागच्या साईडने जाऊन बघ कुठून जायला आतमध्ये प्रवेश आहे का. आता जीवा पाहतो आणि मग त्याला लक्षात येतं की समोर तर नंदिनीला फास लागलाय. आता ते दरवाजा जोरातच ढकलून उघडतात. आता दरवाजाला दोरी असल्यामुळे नंदिनीला फास लागतो आणि ती बेशुद्धच होते. त्याच वेळेला आता जीवा आणि पार दोघांना मोठा धक्का बसतो. ते दोघंही आता लगेच नंदिनीला वरती चढून हेल्प करून लगेच तिला खाली काढतात आणि म्हणतात की चला हिला दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे. त्यावर पार्थ म्हणतो की नको, त्या बेशुद्ध झाल्या, आपण घरी जाऊन डॉक्टरांनाच घरी बोलूयात. म्हणून दोघंही भाऊ आता नंदिनीला उचलून गाडीमध्ये ठेवतात आणि घरीच गाडी थेट निघालेली असते. घरी आता इकडे काव्याला समजतं की नंदिनीवर हल्ला झालाय. पार्थने तिला फोन करून सांगितलेलं असतं. तिला धक्काच बसतो. ती लगेच आता मानिनीला येऊन सांगते की आई, अहो माझ्या बहिणीवर हल्ला झाला आणि तो माणूस म्हणजेच लग्नामध्ये जो किडनॅप करणारा आहे ना माझ्या ताईला, तोच माणूस त्याने आज हल्ला केला आणि माझ्या ताईला जीवे मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला. माझी चुकी झाली. मी काल नंदिनीला खूप काही बोलले. तिला मी घरातून बाहेर जाण्यासाठी प्रवृत्त केलं आणि तिच्याबरोबर नातं तोडण्यासाठी सुद्धा तिला सुनावलं. पण माझी ताई खरंच खूप चांगली आहे. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. आता मी तिची माफी मागणार आहे. त्यामुळे मानिनी म्हणतात की हो, असंच प्रेम आयुष्यभर राहू द्यात. असं म्हणून लगेच आता पार्थ आणि जीवा घरी पोहोचतात. नंदिनीची हालत बघून काव्याला खूपच मोठा धक्का बसतो. ती खूप घाबरून जाते. तिचं थरथर व्हायला लागतं. ती आता नंदिनीला उठवू लागते आणि म्हणते की ताई, हे काय झालंय, मला माफ कर गं, माझं चुकलं. पण नंदिनी ही बेशुद्ध असते आणि लगेच आता जीवा हा डॉक्टरांना कॉल करून घरी बोलवतो. तेव्हा आता नंदिनीला कशा प्रकारे जीवाने वाचवलंय याचा आता पुढे आपण पाहणार आहोत की नंदिनीला जाग आल्यावरती काव्यासुद्धा आता नंदिनीची माफी मागणार आहे. खूपच रंजक वन आलंय. प्रेक्षकांनो, पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग आज आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया उद्या नवीन लेटेस्ट एपिसोड घेऊन. त्याचे रिव्ह्यू तुम्हाला पाहायचे असतील तर नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनच्या ऑलवरती क्लिक करा. धन्यवाद.